हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सेकंड डे इन मेघालया। तर उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि निघालो। काल आम्ही शिलाँग फिरलो पूर्ण, आज आम्ही चेरापुंजी फिरणार आहोत। चेरापुंजी पण मेघालयातलं एक सुंदर ठिकाण आहे। मग एका व्ह्यू पॉइंटले पोहोचलो आम्ही। इथून पहाडीतला व्ह्यू पा किती मस्त दिसून राहिला। तर जे समोर पांढरं पांढरं दिसत आहे ना, ते सगळे ढग आहेत। इकडे सगळे मोठमोठे पहाडच आहेत। पा किती मस्त व्ह्यू आहे। तर इथं रोपिंग पण आहे, पण पाणी चालू होतं त्याच्यानं टुरिस्टले अवेलेबल नव्हतं ते। मग आलो सेकंड पॉइंटवर। हा एक व्ह्यू पॉइंट आहे। इथं जिथं जासान तिथं तिकीटच फाडा लागते निरा। मग तिकीट फाडली आणि चाललो आम्ही व्ह्यू पाहाले। हो तर वरचा टेकडीवरचा व्ह्यू पा किती मस्त दिसून राहिला। तो त्या पहाडावरून पूर्ण असे ढग चालले, असे पूर्ण दिसून राहिले। आता आलो आम्ही दुसऱ्या व्ह्यू पॉइंटवर। इथं सगळे फॉल्सच आहेत, तुम्हाला धबधबेच पाहायला भेटतील जास्त चेरापुंजीले। आलो आम्ही स्वामी विवेकानंद यांच्या मंदिरात। खाली मस्त येणं फुलाचे झाडं लावले होते, तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसून राहिले ते। आता चाललो आम्ही मेन मंदिरात। मंदिर पा किती मस्त आहे, तर स्वच्छ आहे। आणि मंदिराच्या बाहेरचं वातावरण पा किती मस्त आहे। इथं सगळे इकडे मस्त फुलाचे झाडं, मस्त मोकळं वातावरणच पाहायला भेटेल। हा धबधबा पा किती मोठा आहे तो। इथून फक्त उलसाकच दिसून राहिला, तर लय वरतून चालला आहे तो पण। इथं जास्तीत जास्त निरा पर्सच दिसून राहिले। कोणत्याही दुकानात गेलो तर निरा पर्सच दिसून राहिले। आता आलो आम्ही एक केव पाहाले। बम लंबी गुफा दिसून राहिली बाई मले हे। चला आता अंदर जाऊन पाहू कशी आहे। तर चलून राहिलो आम्ही, गुफा संपूनच नाही राहिली। मला तर बम भेव लागून राहील तर बाई। गुफेत लाईट गीटही लावली होती म्हणा। वरतून पहाडाचं पाणी पण गळून राहील। तर इकडे मला गुफेत भेव लागून राहील तर, आणि इथं लोक एवढ्या घंटेत फोटो कसे काढून राहील ते काय माहित बा। मला असं वाटू राहील तो कधी निघतो बाहेर आणि कधी नाही, असा मनात विचार। हे जर दोन्ही इकडून बंद पडली तर आम्ही काय करावं बापा अंदर। फायनली आलो बाई आम्ही गुफेच्या बाहेर। मला तर लय मस्त वाटू राहील। तर बाहेर पा विकाले किती मस्त लाकडाच्या वस्तू बनवल्या आहेत त्यानं, मस्त पर्स, हे पण वेगळं काहीतरीच आहे इथं। मग तिथून आम्ही घेतली फ्रूट चाट। किती मस्त डेकोरेशन करून ठेवलं आहे आणि फ्रूट चॅटचं। आता आलो आम्ही एका पार्क मध्ये। त्या पार्क मध्ये हा सिंगर भल्ला मस्त गाणे म्हणून राहील। तर आम्ही बसलो मग मस्त झुल्यावर।
तिथूनच पहाडीचा व्ह्यू पा किती मस्त दिसून राहिला तो. अजून तिथं उलशाक दूर मस्त लहानुसाक पार्क होता. आम्ही तिथेही गेलो, तिथेही मस्त व्ह्यू होता. तिकडे पर्यंत आहे ना की तू पाय ना. आताच तर मस्त दिसून राहिलं अशीन. पावसाळ्यात तिथं पाणी अशीन आणि किती मस्त दिसत असेल ते पाण्याच्या यानं. धबधबे किती किती मोठे होत असतील. आज झालं मस्त आमचं चेरापुंजी फिरून. मग मस्त हा व्ह्यू एन्जॉय करत करत चाललो होतो आम्ही रूमवर. चला भेटू मग अजून तिसऱ्या पार्टमध्ये.